सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीची स्कॉलरशिपची तारीख जी आहे ती आपल्याला माहिती आहे. तारीख आहे 22 फेब्रुवारी 2026. ठीक आहे. आजची तारीख आहे 3 तारीख, बरोबर. 3 तारीख ते 22 तारीख याच्यामधला जर काळ आपण बघितला तर मोजून 19 दिवस आपल्या हातात उरलेले. 19 दिवसांमध्ये अभ्यास जो आहे आपला, जो काही अभ्यास आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत त्या अभ्यासाची रिव्हिजन आणि त्या रिव्हिजन सोबतच आपल्याला टेस्ट सिरीज जी आहे ती टेस्ट सिरीज अतिशय महत्वाची असते. ठीक आहे. तो विद्यार्थ्यांचा किती अभ्यास झालेला आहे, कुठला टॉपिक त्यांचा अजून कमकुवत आहे, कुठल्या टॉपिकचा अभ्यास अजून जास्त करण्याची गरज आहे किंवा रिव्हिजन करताना कुठल्या टॉपिकवर भर देण्याची गरज आहे, हे सगळंच्या सगळं आपल्याला लक्षात येतं ते फक्त आणि फक्त टेस्ट सिरीजमुळे. ठीक आहे. तर अशी टेस्ट सिरीज इग्नाइट पाठशालाकडनं आम्ही घेऊन येत आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही इयत्ता 5वीला देणार आहोत टोटल 10 पेपर आणि इयत्ता 8वीला देणार आहोत टोटल 10 पेपर. आता याच्यामध्ये पेपर 1च्या असतील 5 टेस्ट आणि पेपर 2च्या असतील 5 टेस्ट. अशा पद्धतीने 10 जे पेपर आहेत ते 5वी साठी, 10 पेपर जे आहेत ते 8वी साठी आपले असणार आहेत. आपली ही जी टेस्ट सिरीज आहे ती 25 जानेवारी पासून सुरू आपण केलेली आहे आणि एका स्पेसिफिक इंटरव्हल नंतर आपण पेपर जे आहेत ते पेपर विद्यार्थ्यांना देत असतो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे. कशा पद्धतीने बॅच विकत घ्यायची आहे, काय करायचं आहे, कशी सोडवायची आहे टेस्ट, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या टेस्ट सिरीजचे म्हणजे 10 टेस्टचे टोटल ज्या 10 टेस्ट आहे यांची फी जी आहे ती फी फक्त 99 रुपये आहे आणि त्यातही जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी ही फी आपण फक्त 49 रुपये ठेवलेलं आहे. म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांना तब्बल 50% सूट आहे. त्याकरता जुन्या विद्यार्थ्यांनी फक्त एक कुपन कोड वापरायचा आहे, OLD50. ओल्ड 50 नावाचा जर कुपन कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला 50% सूट जी आहे ती सूट या टेस्ट सिरीजवर मिळणार आहे. ओके. तर आता टेस्ट सिरीज कधी होणार, कधी कधी कुठली टेस्ट होणार, तुम्हाला ती टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर कशी जॉईन करायची, एक टेस्ट तुम्हाला किती वेळा देता येईल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील या टेस्ट सिरीजचा फायदा घेता येईल. ठीक आहे. तर आपण जे 10 पेपर घेणार आहोत, इयत्ता 5वीचे 10 आणि इयत्ता 8वीचे 10 असे 10 पेपर जे आहेत. पहिला पेपर आपला ऑलरेडी 25 तारखेला गेलेला आहे, तो तुम्ही आताही सोडवू शकता. म्हणजे असं नाहीये की तुम्ही आता जर टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला जुने पेपर सोडवता येणार. तुम्ही कधीही टेस्ट सिरीज घ्या, तुम्हाला जुने पेपर जे आहे ते जुने पेपर सोडवता येणार आहे. ठीक आहे. तो 25 तारखेला आपला पहिला पेपर गेलेला आहे, 29 तारखेला आपला दुसरा पेपर झालेला आहे, 31 जानेवारीला तिसरा पेपर झालाय आणि अशा पद्धतीने आपले जे पेपर आहेत 3 तारखेला, 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला, 15 तारखेला, 17 तारखेला आणि 19 तारखेला अशा पद्धतीने आपले पेपर जे आहेत ते होणार आहेत. ठीक आहे. आपण अल्टरनेट घेणार आहोत म्हणजे पहिल्या वेळेला पेपर 1 झाला की दुसऱ्या वेळेला पेपर 2 होणार, त्याच्यानंतर परत पेपर 1 परत पेपर 2, अशा पद्धतीने अल्टरनेट पद्धतीने आपले सगळे पेपर होणार आहे. प्रत्येक पेपर जो आहे त्याच्यामध्ये 75 प्रश्न असणार आहे, 1.5 तासांचा वेळ असणार आहे आणि ह्या 75 प्रश्नांचे 150 मार्क हे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ठीक आहे. आता यातनं काय होईल, आपण एक साधा सोपा विचार करूयात की ज्या वेळेला विद्यार्थी पेपरचा अभ्यास करतो आहे त्यावेळेला एक 75 जर आपण इथे विचार केला तर 750 प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांचे सॉल्व्ह करून होत आहेत, बरोबर. आणि ते पण कसे होत आहेत, टाइम लावून सॉल्व्ह करून होत आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना पेपरमध्ये त्यांचा ज्या वेळेला फायनल पेपर असेल त्यावेळेला त्यांना तणाव येणार नाही. आणि हे 750 प्रश्न जे आहेत हे 750 प्रश्न विद्यार्थ्यांचे झाले असल्यामुळे त्यातनं जर काही प्रश्न रिपीट मध्ये आले तर त्याचाही विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. तो अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत किंवा अशा पद्धतीने आपली टेस्ट आहे. आता ही टेस्ट जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्याच्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन आमचं इग्नाइट पाठशालेचं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. त्या ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर होम पेजवर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. याच्यात तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज ज्या आहेत ह्या टेस्ट सिरीजवर क्लिक करायचं आहे. टेस्ट सिरीजवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे टेस्ट सिरीज दिसतील. आता याच्यामध्ये तुम्हाला 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिप या ज्या 2 टेस्ट सिरीज आहे यातली एक कुठलीही विकत तुम्हाला घ्यायची आहे. इकडे बघा 5th स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आणि 8th स्कॉलरशिप टेस्ट सिरीज, ऑनलाईन टेस्ट सिरीज 2026. ह्या बाकीच्या ज्या आहेत ह्या तुमच्यासाठी आता नाही आहेत. ठीक आहे.
तो 5वीची स्कॉलरशिप आणि 8वीची स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज अशा ह्या 2 टेस्ट सिरीज तुम्हाला तिथे दिसतील. यातली तुमची जी असेल त्याच्यावर तुम्ही बाय नाव करायचं आहे. बाय नाव केल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्या पद्धतीने डिटेल्स येतील आणि त्या डिटेल्स ज्या आहेत त्या डिटेल नंतर तुम्ही याला इथे बाय नावचं ऑप्शन येणार आहे. ठीक आहे, आता इथे जवाहर नवोदयची टेस्ट सिरीज दिसते पण तो फोटो काढताना तशी आलेली आहे. अदरवाईज तुम्हाला ही 5th स्कॉलरशिपची सुद्धा अशीच दिसेल. ठीक आहे, बाय नाव केल्यानंतर बाय करायसाठी तुम्हाला हे अशा पद्धतीने येईल. बघा इथे 5th स्कॉलरशिप टेस्ट सिरीज अप्लाय कुपन जे आहे, अप्लाय कुपन जो प्रकार येईल याच्यावर जर तुम्ही क्लिक केला आणि इथे जर तुम्ही ओल्ड 50 हा कुपन कोड टाकला, फक्त आणि फक्त जुन्या विद्यार्थ्यांसाठी ओल्ड 50 हा कुपन कोड जर तुम्ही टाकला तर तुमची ही जी फी आहे ही फी 49 रुपये होईल आणि त्यावर जे काही इंटरनेट हँडलिंग चार्जेस लागतील 1-2 रुपये ते वेगळे. तो अशा पद्धतीने फार फार तर 51 किंवा 52 रुपयाला तुम्हाला ही जी बॅच आहे ती बॅच विकत घेता येईल. QR पेमेंटवर तुम्ही क्लिक करायचं. QR पेमेंटवर क्लिक केलं की आमचा QR कोड येईल. QR कोडवर तुम्हाला पेमेंट जे आहे ते पेमेंट तुमचं होऊन जाईल. आता पेमेंट झाल्यानंतर टेस्ट सोडवायच्या कशा, ठीक आहे, पेमेंट झालं टेस्ट सिरीज विकत घेऊन जाईल. मग आता टेस्ट सोडवायच्या कशा, मग अशा पद्धतीने परत होम पेजवर जायचं, टेस्ट सिरीजवर क्लिक करायचं. टेस्ट सिरीजवर क्लिक केलं की त्याच्यानंतरच्या पेजवर तुमची जी काही टेस्ट सिरीज असेल ती ओपन होणार आहे. म्हणजे 5वीची तुम्ही विकत घेतली तर 5वीची ओपन होणार, 8वीची विकत घेतली तर 8वीची ओपन होणार. ठीक आहे, मग त्याच्यात पुढे अजून तुम्ही क्लिक केलं की ह्या पद्धतीने तुम्हाला पेपर्स जे आहेत ते पेपर दिसणार आहे. आता या मिनिटाला आपले 3 पेपर 4 पेपर अपलोड ऑलरेडी झालेले आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तो टेस्ट नंबर 1 पेपर 1, टेस्ट नंबर 2 पेपर 2, टेस्ट नंबर 3 पेपर 1 अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या टेस्ट इथे दिसत आहेत. ठीक आहे, याचं जे डिटेल आहे ते डिटेल्स पण तुम्हाला इथे सगळे बघायला मिळतील. ठीक आहे, अटेम्प्ट करायचं. अटेम्प्टवर क्लिक केलं, अटेम्प्टवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज येणार आहे. अग्री आणि कंटिन्यू केलं की पेपर तुमचा सुरू होईल. ठीक आहे, आता पेपर सोडवताना इथे बघा, इथे मराठी आहे, इथे मॅथ्स आहे. ठीक आहे, मराठीवर क्लिक केलं की तुमचा मराठीचा पेपर येणार. आता पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये मराठी आणि गणित असतं. ठीक आहे, प्रथम भाषा आणि गणित अशा पद्धतीने. तो मराठीवर क्लिक केलं की तुमचा मराठीचा पेपर ओपन होणार. मॅथ्सवर क्लिक केलं की तुमचा मॅथ्सचा पेपर ओपन होणार. इथे वर तुम्हाला टाइमर वगैरे सुद्धा दिसणार आहे आणि हे जे आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, मॅथ्सचा पेपर सॉल्व्ह करताना मोस्टली विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ट्रान्सलेशन कसं करायचं, आम्ही मराठी मीडियमचे, हा इंग्लिश मीडियमचा पेपर आहे, मग आम्हाला कसं करायचं. तर अशा वेळेला जर समजा ह्या इथे मराठीमध्ये आता प्रश्न दिसतोय आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये पेपर हवा असेल तर त्याच्याकरता तुम्हाला हे जे बटन आहे या बटनावर क्लिक करायचं. हा प्रश्न जो आहे तो प्रश्न तुमचा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होऊन जाईल. आणि सेम जर प्रश्न इंग्लिशमध्ये असेल आणि तुम्हाला मराठीत हवा असेल तरी तेच बटन क्लिक करा. ते बटन क्लिक केलं की तुमचं लँग्वेज जे आहे ते लँग्वेज चेंज होणार. ठीक आहे, प्रश्न सोडवून झाला. आता समजा जे काही प्रश्न असेल या प्रश्नाचं उत्तर समजा मी काहीतरी एक दिलं, ते प्रश्नाचं उत्तरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट जे ऑप्शन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करायचं. म्हणजे काय करायचं, प्रश्न वाचला, प्रश्न सोडवला, ऑप्शनवर क्लिक केलं, ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक केलं. ओके, हे एक क्लिक, हे एक क्लिक, असे 3 क्लिक केले की त्याच्यानंतर तुमचा प्रश्न जो आहे तो प्रश्न सॉल्व्ह होणार आणि पुढचा प्रश्न तुमच्याकडे येणार. ठीक आहे, इकडे बघा आता तोच प्रश्न इकडे इंग्लिशमध्ये सुद्धा घेतलेला आहे. ओके, सगळे प्रश्न सॉल्व्ह करून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं असतं. मग सबमिट कसं करणार, तर सबमिट करण्यासाठी हे ज्या 3 लाईन्स आहेत ह्या 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या 3 लाईनवर क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने येईल. ठीक आहे, आता इथे ब्लू कलरचं आहे म्हणजे काय की ते अटेम्प्ट केलेलं आहे. ठीक आहे, आता या मिनिटाला हे आम्ही अटेम्प्ट नाही केलेले, आम्ही फक्त तुम्हाला फोटो काढायचे म्हणून तशा पद्धतीने दाखवतो आहोत. तर जे जे तुम्ही अटेम्प्ट कराल ते सगळे ब्लू कलरमध्ये जातील, जे जे तुमचे अनअटेम्प्टेड असतील ते सगळे तुमच्या व्हाईट कलरमध्ये राहतील. आणि जर तुम्ही रिव्ह्यू साठी दिलं तर त्या क्वेश्चनला असा इथे येल्लो कलरचा मार्क येईल. ठीक आहे, आता इकडे बघा, इकडे आलेला आहे बघा, इथे कसं एक साईडला ब्लू कलरच्या बाहेर येल्लो कलरचा मार्क दिसतोय, तो येल्लो कलरचा मार्क येईल. अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळं तुमचं जे काही डिटेल्स आहेत ते इथे लक्षात येतील की किती झालेत, किती बाकी आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, सबमिट टेस्ट म्हणावं लागणार आहे. ओके, सबमिट टेस्ट तुम्ही म्हणालात, सबमिट म्हणालात की तुमचा टेस्ट जो आहे तो सबमिट होईल आणि तुम्हाला अशा पद्धतीने मार्क जे आहेत ते मार्क सुद्धा लक्षात येतील. आता इथे बघा, तुम्हाला कळतंय की एकूण प्रश्न किती होते, 25 प्रश्न होते मराठीचे, एकूण प्रश्न मॅथ्सचे किती होते, 50 होते. याच्यामध्ये किती प्रश्नांचं उत्तर दिलं, तर एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं. याच्यात किती प्रश्नांचं उत्तर दिलं, एकाच दिलं.
तर अशा पद्धतीने सगळं इथे तुम्हाला दिसेल आणि शेवटी तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द टेस्ट? येस म्हणायचं. ओके, येस म्हणायचं. आता काय करायचं, इथे हा पेज आल्यानंतर तुम्हाला जर खरंच पेपर सबमिट करायचा असेल, तुमचं सगळं देऊन झालेलं आहे आणि तुम्हाला फायनली सबमिट करायचं आहे, तर येस म्हणायचं. आणि जर तुम्हाला असं वाटलं की अरे आपले अजून काही प्रश्न राहिले आहेत, काही प्रश्नांचं उत्तर नॉट व्हिजिटेड, म्हणजे काही प्रश्नांचे उत्तरच अजून आपण दिलेले नाही, मग तुम्ही नो म्हणू शकताय. ओके, पेपर अशा पद्धतीने तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता ही जी टेस्ट आहे, ही टेस्ट प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 3 वेळा देता येईल. ठीक आहे, प्रत्येक वेळेला विद्यार्थ्याला त्याचे मार्क लक्षात येतील आणि मार्कांसोबतच प्रत्येक टेस्ट सबमिट केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सोल्युशन्स जे आहेत ते सोल्युशन सुद्धा चेक करता येतील. मग आता जेणेकरून काय होईल, जे चुकलेले आहेत त्यांचं सोल्युशन काय आहे ते बघून विद्यार्थ्याला पुन्हा ती टेस्ट देणं शक्य आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज विकत घ्या, जेणेकरून त्यांचा याच्यामध्ये फायदा नक्की होईल. थँक्यू.